नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात सुरुवातीलाच बातमी आहे मंत्रिमंडळ विस्ताराची। महायुती सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि उद्या नागपूरमध्ये दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल। त्यानंतर 16 तारखेपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे। तर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला आपण बघतो। कडून ही माहिती कळते। भाजपा 21, शिवसेना शिंदे गट 13 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील। मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे उद्या आणि त्या मंत्र्यांचा हा शपथविधी पार पडेल, ज्याच्यामध्ये भाजपा 21, शिवसेना शिंदे गट 13 आणि राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील। या सगळ्या संदर्भात आढावा घेतला माझ्या सहकार्यानं। 1991 नंतर नागपूरच्या राजभवनमध्ये पुन्हा एकदा शपथविधीचा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। नवीन सरकारचा शपथविधी सोहळा उद्या रविवारला दुपारी 4 वाजता नागपूरमध्ये होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर राजभवनमध्ये सगळी तयारी झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आपण राजभवनच्या बाहेरचा हा परिसर बघू शकतो। या ठिकाणी आतमध्ये जी तयारी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे आणि एकंदर जर आपण बघितलं तर 1991 मध्ये शिवसेना सोडून अधिवेशनादरम्यान छगन भुजबळ यांनी 9 आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी नागपूरच्या राजभवनमध्ये तत्कालीन राज्यपाल सी सुब्रमण्यम यांनी छगन भुजबळ आणि इतर आमदारांना शपथ दिलेली होती। त्यानंतर या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आता या नवीन महायुतीच्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून तयारी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विशाल सह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।